आणि मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने येड्रावकरांच्या नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं आणि त्याच चर्चांवर येड्रावकरांनी मौन सोडलंय। आपण नाराज आहोत, मात्र आपण पुढची 5 वर्ष महायुती सोबतच राहणार असल्याचं यावेळी येड्रावकर म्हणाले। तसंच मंत्रिपद देण्यात काही अडचणी आल्या असाव्यात म्हणून आपल्याला मंत्रिपद नाकारलं गेलं असेल अशी प्रतिक्रिया येड्रावकर यांनी दिलेली आहे। ज्याला पद मिळालं नाही ते नाराज असणं ही स्वाभाविक अपेक्षा असते की बाबा मला मी एवढं त्याग केलेलं त्याग करून मी राहिलो त्यामुळे मला मिळावं अशी माझी अपेक्षा ही 100% करायचं असणार। मिळालं नाही म्हणून नाराजी ही 100% असणार। ते हे करत असताना सुद्धा आपण आपली एक परंपरा आहे। गेल्या वेळेला सुद्धा मी शिवसेनेला पाठिंबा दिला। 5 वर्ष काय मिळालं काय नाही ह्याच्यापेक्षा सुद्धा 5 वर्ष शिवसेनेच्या बरोबर राहायची भूमिका मी घेतली। ह्या वेळा सुद्धा मी महायुतीला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतलाय। 5 वर्ष आपण महायुती बरोबर प्रामाणिक राहण्याची भूमिका ही माझी निश्चितपणे असं लिहून घेऊन आम्ही सुद्धा ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल असं लिहून घेऊन हे करून स्टॅम्प करून हे सगळं आम्ही बघितलेलं। असं राजकारणात कधी नसतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।